नमस्कार. कधी विचार केलाय का की काही गुंतवणूक प्लॅटफॉर्म 9 ते 12% परताव्याची जाहिरात कशी काय करू शकतात? आज आपण याच विंट वेल्थ प्लॅटफॉर्म बद्दल आणि हाय यील्ड कॉर्पोरेट बॉन्ड्सच्या दुनियेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. यातलं सत्य किती आणि धोका किती हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. विंट वेल्थ सारखे प्लॅटफॉर्म खूप आकर्षक जाहिराती करतात, पण 11% रिटर्न, तेही बॉन्ड्समधून. हे खरंच शक्य आहे का? हाच तर कळीचा मुद्दा आहे, आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपण या प्लॅटफॉर्मची A to Z माहिती घेणार आहोत. प्रक्रिया, सुरक्षितता आणि धोके, सगळं काही. तर आपण आज काय काय बघणार आहोत, एक नजर टाकूया. गुंतवणुकीचं आश्वासन काय आहे, तिथून सुरू करून अकाउंट कसं उघडायचं ते पाहू. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पैसे खरंच सुरक्षित आहेत का हे तपासू, आणि यातले धोके कसे ओळखायचे हे सुद्धा शिकू. चला तर मग सुरुवात करूया. चला थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया. हे विंट वेल्थ नेमकं आहे तरी काय, आणि ते गुंतवणूकदारांना असं काय आश्वासन देतंय? तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विंट वेल्थ हे सेबी रजिस्टर्ड आहे, म्हणजेच एक कायदेशीर प्लॅटफॉर्म आहे. हे थेट कंपन्यांकडून नवीन बॉन्ड विकत नाही, तर सेकंडरी मार्केटमध्ये काम करतं. आता सोप्या भाषेत सांगायचं तर जसं आपण शेअर बाजारात एकमेकांकडून शेअर्स विकत घेतो ना, तसंच इथे आधीपासून अस्तित्वात असलेले बॉन्ड्स विकले आणि घेतले जातात. आणि हेच ते आकडे आहेत जे सगळ्यांना आकर्षित करतात. 9 ते 12% निश्चित परतावा. विचार करा, सध्याच्या FD रेटच्या तुलनेत हा आकडा कितीतरी जास्त आकर्षक वाटतो, आणि म्हणूनच अनेक जण या पर्यायाचा विचार करत आहेत. ओके, परतावा तर आकर्षक आहे, पण इथे गुंतवणूक सुरू कशी करायची, अकाउंट कसे उघडायचं, चला ते बघूया. ही प्रक्रिया दिसते मोठी, पण खरं सांगायचं तर ते खूप सोपी आहे. आपण ती स्टेप बाय स्टेप पाहूया. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे बरं का. मोबाईल आणि ईमेल व्हेरिफिकेशनपासून सुरुवात होते. मग तुमची बेसिक माहिती, बँक डिटेल्स, एक सेल्फी आणि डिजिटल सही द्यावी लागते. आणि शेवटी आधार लिंक्ड OTPने साइन करताच तुमचं खातं तयार होतं. थोडक्यात काय, तर ही एक पूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, या प्रक्रियेसाठी एक पैसाही खर्च होत नाही. ना अकाउंट ओपनिंग फी, ना वार्षिक मेंटेनन्स चार्ज. आपल्याला आयुष्यभरासाठी एक मोफत डीमॅट अकाउंट मिळतं, जे NSDL सारख्या सुरक्षित डिपॉझिटरीमध्ये उघडलं जातं. ठीक आहे, अकाउंट उघडणं सोपं आहे, सगळं फ्री आहे, पण खरा आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आपला कष्टाचा पैसा इथे सुरक्षित राहणार का? चला याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. एक विचार करा, समजा काही कारणाने विंट वेल्थ ही कंपनीच बंद पडली, तर आपण गुंतवलेल्या पैशांचं काय होणार? ही एक सामान्य भीती आहे, आणि तिचं निरसन होणं खूप गरजेचं आहे. आणि इथेच एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. विंट वेल्थ म्हणजे फक्त एक दुकान आहे, तिजोरी नाही. तुमचे बॉन्ड्स तुमच्या वैयक्तिक डीमॅट अकाउंटमध्ये, म्हणजे NSDL सारख्या सरकारी तिजोरीत एकदम सुरक्षित असतात. त्यामुळे जरी विंट वेल्थ प्लॅटफॉर्म बंद झाला, तरी तुमच्या गुंतवणुकीला काहीही धोका नसतो. चला, म्हणजे प्लॅटफॉर्म तर सुरक्षित आहे हे कळलं, पण हजारो बॉन्ड्सच्या गर्दीत आपल्यासाठी योग्य बॉन्ड कसा शोधायचा, याचंही एक शास्त्र आहे, ते पाहूया. बॉन्ड गुंतवणुकीतनं एक सोपं गणित आहे. जास्त परतावा हवा असेल तर जास्त जोखीम घ्यावी लागते. बघा, AAA म्हणजे AAA रेटिंगचे बॉन्ड्स सर्वात सुरक्षित असतात, पण त्यांचा परतावा 7-8% असतो. तर BBB म्हणजे BBB रेटिंगचे बॉन्ड्स 11-12% परतावा देऊ शकतात, पण मग त्यात जोखीमही तितकीच जास्त असते. म्हणून कोणताही बॉन्ड निवडण्यापूर्वी या 3 गोष्टींची खात्री नक्की करा. पहिलं, क्रेडिट रेटिंग, हे त्या बँडचं रिपोर्ट कार्डच आहे. दुसरं, सिक्युरिटी कव्हर, म्हणजे जर कंपनी बुडाली तर तिची मालमत्ता विकून आपले पैसे परत मिळतील का? आणि तिसरं, कंपनीची आर्थिक ताकद, ती नफा कमावते की तोट्यात चालली आहे? या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करतील. आता पैसे गुंतवायचे कसे, याचे 2 मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे एकदम मोठी रक्कम गुंतवणे, ज्याला एक रक्कमी किंवा लमसम म्हणतात, आणि दुसरा म्हणजे दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवणे, म्हणजे आपली SIP. या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते समजून घेऊ. एक रकमी गुंतवणुकीत कंट्रोल आपल्या हातात असतो. आपण फक्त 1000 रुपयांपासून सुरुवात करू शकतो आणि स्वतःच्या आवडीचा बॉन्ड निवडू शकतो. या उलट SIP मध्ये आपण किमान 10,000 रुपये गुंतवतो आणि विंट वेल्थची टीम आपल्यासाठी बॉन्ड्स निवडते. सध्या SIP वर ब्रोकरेज नाही, हा एक फायदा नक्कीच आहे. पण SIP निवडण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. इथे जास्त परताव्यावर लक्ष केंद्रित केले जाते, त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये जास्त सुरक्षित असलेले AA+ रेटिंगचे बॉन्ड्स नसण्याची शक्यता असते. आणि ही निवड वन साइज फिट्स ऑल असते, म्हणजेच आपल्या वैयक्तिक जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार ती बदलत नाही. आणि आता आपण आलो आहोत सगळ्यात शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे.
या गुंतवणुकीतील धोके कोणते आहेत आणि कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. इथे मुख्यत्वे 2 मोठे धोके आहेत. पहिला, डिफॉल्ट रिस्क, म्हणजे कंपनीने वेळेवर पैसे परत केले नाहीत, जसं DHFL किंवा फ्युचर ग्रुपच्या बाबतीत घडलं होतं. दुसरा धोका आहे लिक्विडिटी रिस्क, म्हणजे आपल्याला अचानक पैशांची गरज लागली आणि आपण बॉन्ड विकायला गेलो, पण बाजारात त्याला खरेदीदारच मिळाला नाही किंवा खूप कमी किंमत मिळाली. आणि म्हणूनच एक गोल्डन रूल नेहमी लक्षात ठेवायचा. बॉन्ड्समध्ये फक्त तेच पैसे गुंतवा जे तुम्ही मुदत संपेपर्यंत सहज ठेवू शकता. ही गुंतवणूक शॉर्ट टर्म फायद्यासाठी नाही. तर मग या सगळ्या माहितीनंतर अंतिम प्रश्न हाच उरतो की ही गुंतवणूक आपल्यासाठी योग्य आहे का? याचा विचार करताना आकर्षक परताव्यासोबतच त्यातील धोकेही लक्षात घ्या. आपली आर्थिक ध्येय आणि जोखीम घेण्याची क्षमता यावरच याचा निर्णय अवलंबून असेल.